रामकृष्ण हरी. कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा. आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प, ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ. इथे पाठीमागे आहे दर्शन बारी. नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील 50 फूट डीपी रोड. संपूर्ण प्रोजेक्टमध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स, प्लॉट डिमार्केशन, प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन. संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड. ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस. चला तर मग आत्ताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट, तेही अगदी माफक दरात. कडे लग्न असल्यानं त्या लग्न सोहळ्याला पत्नीनं जावं असं वाटत होतं, मात्र नातेवाईकांच्या लग्नात ती न गेल्याच्या कारणावरून पती पत्नींमध्ये जोरदार भांडण झालं. दोघांमधील हा वाद इतका टोकाला गेला की पतीनं पत्नीच्या मानेवर शस्त्रानं वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली असून या घटनेनंतर पती फरार झालाय. नाशिकच्या सातपूर परिसरात राजवाडा येथे महिलेचा खून झाल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली आहे. सिंधुबाई पिठे, वय वर्ष 48 असं मृत महिलेचं नाव आहे. नातेवाईकांकडे असलेल्या लग्न सोहळ्याला पत्नी गेली नाही याचा राग आल्यानं पतीनं पत्नीला विचारणा केली. यातून दोघांमध्ये वाद निर्माण झाला. यातूनच रागाच्या भरात पत्नीच्या गळ्यावर वार करत हत्या केली. दरम्यान सिंधुबाई यांचा मुलगा रात्री 11:15 वाजता कामाहून घरी आला. यावेळी त्याला आई रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडलेली दिसून आली. आईची अवस्था बघून मुलांना आरडाओरडा केल्यानं परिसरातील नागरिक मदतीला धावून आले. सिंधुबाईला बघितलं असता तिच्या मानेवर धारदार शस्त्रानं वार करण्यात आला असल्याचं, मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यानं सिंधुबाईंचा जागीच मृत्यू झालाय. घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलीस त्वरित घटनास्थळी येत पंचनामा केलाय. पोलिसांनी माहिती घेतली असता पती पत्नी वादात नवऱ्यानं कोयत्यानं वार करून सिंधुताईची हत्या केल्याची माहिती मृत महिलेच्या मुलाने दिली आहे. तर पत्नीची हत्या करून पती फरार झाला. याबाबत सातपूर पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. अधिक तपास सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर गुन्हे शोध पथक करीत आहे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा.